नमस्कार मंडळी, मी आहे सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 36 कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तर मी तुम्हाला मापे सांगते आहे। तर माप आहे आपलं 36, छाती पूर्ण छाती 36 आहे, कमर 32, पूर्ण उंची 13, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे, बाई आहे 4.5 ची आणि दंड घेरा आहे 6.5 चा। हे सगळे आपल्याला ब्लाउजची मापे आहे। तर ही मापे सगळी आपल्याला पेपरवर टाकून आपल्याला कटिंग करायची आहे। तर सर्वात पहिले आपण घेणार आहोत ब्लाउजची घडी। तर घडी घेताना आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपली जी छाती आहे 36 आहे आणि ब्लाउजची जी उंची आहे 13, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायची आहे। तर सर्वात पहिले सांगते की पेपरची जी घडी आहे म्हणजे बंद बाजू आपल्या साइडने घेतलेली आहे आणि ओपन बाजू त्या साइडने ठेवलेली आहे। तर पाहू शकता नेहमी आपल्याला पेपर कटिंग करताना ब्लाउजची मापे बंद साइडने आपल्याला पूर्ण उंची लावायची असते। तर इथे आता सर्वात पहिले आपण पूर्ण उंची लावणार आहोत 13 + 1 इंच 14। तर इथे 14 वर मार्क केलेला आहे। त्यानंतर लावायची आपल्याला छातीची घडी। तर आपली छाती 36 ची आहे, तर इथे आपण घेणार आहोत 11 ची घडी। तर पाहू शकता इथे 11 वर इथे एक मार्क करते आणि त्यानंतर इथे सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एक पहिले बॉक्स तयार करून घ्यायचा असतो, म्हणजे जे आपली मापे आहे ती व्यवस्थित बरोबर ह्या बॉक्स मध्ये लागतात। तर सर्वात पहिले आता आपण लावली आहे पूर्ण उंची 13 + 14 1 इंच। त्यानंतर आता आपण टाकणार आहोत सर्वात पहिले गळा। तर गळा लावलेला आहे इथे मी 2.25 इंच आणि त्यानंतर जी शोल्डर आहे तो लावलेला आहे आपण 3.25 इंच। तर पाहू शकता इथे आपलं पूर्ण शोल्डर जे आहे ते 5.5 इंच लागलेला आहे। गळा 2.25 चा आणि 3.25 इंच इथे शोल्डर पट्टी आपण घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे मोंढा। तर मोंढा आहे तो 5.5 इंचाचा, इथे 5.5 इंचावर एक मार्क केलेला आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे छाती। तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला। छाती आहे आपली 36 चा चौथा आहे तो 9। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे 9 वर एक मार्क केलेला आहे। त्याच्या समोर 1.5 इंचची स्टिचिंग मार्जिन आपण ऍड केली आहे। तर अशी आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची असते। त्यानंतर इथे मोंढ्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच आणि 1 आणि त्याच्या खाली अर्धा इंच। ते झालं आपला मोंढ्याचं। आणि त्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मोंढ्याचे जे गोल आकार आहे ते द्यायचे। तर इथे आपल्या मोंढ्याचे 2 आकार लागलेले आहेत। त्यानंतर आता बघायचं आपल्याला कमरेचा चौथा। तर कमर आहे आपली 32 इंच। तर पाहू शकता त्याचा चौथा लावायचा आहे आपल्याला 8। त्याच्या समोर 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। तर अशा प्रकारे आपल्याला कमरेचं माप इथे लावलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आखायचे स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे आपण इथे आखून घेतलेले आहे। तर सर्वात पहिले आता आपण टाकणार आहोत गळा उंची। तर गळा आपला आहे 2.25 चा घेतलेला आहे आणि उंची आहे आपली गळा उंची 6 इंच। तर 6 वर इथे एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर सरळ रेषा आपल्याला आखायची आणि त्यानंतर तर हा आपला एक बॉक्स तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला खालून घ्यायचं आहे 1.5 इंच आणि इथे कोपऱ्यामध्ये तिरपी रेष मारायची आणि जो आपला गळ्याचा आकार आहे तो आपण इथे द्यायचा। तर पाहू शकता इथे गळ्याचा आकार देण्यासाठी अशा प्रकारे आपण इथे टॅप करत राहायचं। जी रेष आपण आखलेली अगोदर त्याच्या बाहेर थोडंसं एक सूत बाहेर आपल्याला अशा प्रकारे बाहेरून गळ्याचा जर आकार दिला तर जो आपला गळा आहे तो एकदम आपला छान असा गळ्याचा गोल आकार येतो आणि आपला गळा पसरट आणि खूप सुंदर इथे गळा आपला तयार होतो। तर अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा। त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टी जी आहे आपली हुकलूकच्या साइडने टाकायची 2.5 इंच आणि त्यानंतर फिटिंगच्या साइडने टाकायची आहे आपल्याला 2 इंच।
आणि त्यानंतर पाहू शकता सरळ रेष जे आहे ते आपल्याला इथे आखून घ्यायची. तर अशा प्रकारे. आणि इथे आपल्याला थोडासा कर्व द्यायचा आहे की आपली जी क्रॉस कटोरी आहे ती खालून थोडीशी गोल आकार दिसली पाहिजे, याच्यासाठी हा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कटोरीचं माप लावायचं आहे. तर इथे पूर्ण आपलं जे आहे 10.5 इंच आहे, तर त्याचा आपल्याला निम्मे काढायचं आहे. तर पाहू शकता इथे अशा प्रकारे एक मार्क करायचं. आणि त्यानंतर मुंढ्यामधून बघा आपल्याला 2.25 ते 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. 2.25 आणि हा 2.5 2 मार्क केलेले आहे. आणि हा इथे आपण घेतलेला 1.5 इंचावर. तर आपल्याला हे 3 पॉईंट जोडायचे. तर खूप अशा प्रकारे आपली जी कटोरी आहे ती इथे तयार झालेली आहे. तर खूप सोप्या पद्धतीने. तर आता आपण करणार आहोत कट. तर सर्वात पहिले शोल्डर पासून सुरुवात करू. शोल्डर, त्यानंतर मुंडा. तर आपल्याला पहिले पायाचा मुंडा कट करायचा आहे, आतमधला आपण नंतर करू. तर अशा प्रकारे त्यानंतर आता आपण गळा, आणि आता आपल्याला करायचे हे 2 पार्ट कट. तर अशा प्रकारे आता आपलं इथे झालेलं आहे कटिंग. तर सर्वात पहिले आपल्याला करायचं आहे क्रॉस पट्टी. आणि त्यानंतर पाहू इथे कटोरी. तर आता आपल्याला ही जी कटोरी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. कटोरी वाढवताना आपल्याला नेहमी जी कटोरी आपल्याला तिरप्या याच्यामध्ये ठेवायची, कापड असू द्या किंवा पेपर असू द्या. वाढवताना आपल्याला तिरप्या कपड्यामध्ये वाढवायची. तर इथे पेपर जो आहे तो तिरपा म्हणजे क्रॉसमध्ये घेतलेला आहे. तर कटोरी जी आहे ती आपल्याला जशीच्या तशी पहिले आखून घ्यायची चारही साईडने. तर अशा प्रकारे आखली आपली कटोरी. त्यानंतर पाहू शकता इथे वाढवायची आपल्याला 1 इंच, आणि त्यानंतर इथून पण वाढवायची आपल्याला 1 इंच. त्यानंतर इथे वाढवायची आपल्याला अशा प्रकारे 1 इंच, आणि इथे पण आपण 1 इंच वाढवली आहे. त्यानंतर आता आपल्याला याचा मध्य काढायचा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण कटोरी जी आहे ती वाढवून घेतलेली आहे. तर आता आपण इथे कट करणार आहोत. तर अशा प्रकारे आपली जी आहे ती वाढीव कटोरी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण
पाहणार आहोत बाही. तर बाही जी आहे ती आपली 4.5 इंच आहे. तर इथे 4.5 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे. तुम्ही जर अस्तरचं ब्लाऊज शिवत असाल तर इथे खाली 1.5 इंच वाढवायची, सॉरी बिना अस्तरचं, आणि अस्तरचं असेल तर 1 इंच. तर अस्तरचं तर आपण इथे 1 इंच मार्जिन घेतलेली आहे आणि 3 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे ब्लाऊज बाहीची. त्यानंतर दंडघेर जो आहे तो आपला आहे 6 इंच आणि त्याच्या समोर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. तर इथे दंडघेराच्या निम्मे 6 लावलेले 12 त्याच्या निम्मे 6 लावलेला आहे. त्याच्या समोर लावलेला आहे आपण 3 इंच, कारण आपलं ब्लाऊज जे आहे ती 36चं माप आहे. त्याच्यामुळे जो दंडघेर लावला त्याच्या समोर आपल्याला एक्स्ट्रा 3 इंच घ्यायचं असतं. तर आज तर पाहू शकता इथं जे आपली आहे छातीची 9 इंच आहे 36, आणि त्याच्यातच आपल्याला 1.5 इंचाची आपली स्टिचिंग मार्जिन असते. आणि त्यानंतर पाहू शकता इथे निम्मे करायचा. तर अशा प्रकारे आपला जो आकार आहे तो बाहीचा दिलेला आहे. सगळं आपलं जे पेपर कटिंग आहे तर पाहू शकता इथे आपलं सगळं पेपर कटिंग कट करून झालेलं आहे. तर आता आपण हे कपडा